सासवड ही संतांची भूमी आहे, शूरांची वीरांची भूमी आहे. आपल्याला एक मोठा ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे. सोपान दादाची समाधी, त्या समाधीने पावन झालेले गाव आहे. त्या मैदानात आपण बसलेला आहे तो ऐतिहासिक समाधी स्थळ. तिथं ज्ञानदेवाची पालखी 2 दिवसाचा मुक्काम करते. त्या ठिकाणी तुम्ही अत्यंत खुली जागा, एवढी मोठी खुली जागा आज एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी दिसणं अशक्य आहे. पण तुम्ही निर्धारानं या गावाचं वैभव वैशिष्ट्य हे कायम ठेवण्याकरता हे उपक्रम राबवलेले आहे. छत्रपती शिवरायांची स्वातंत्र्याची पहिली लढाई, त्यानंतर झालेल्या अनेक लढाई, आचार्य अत्र्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला एक साहित्यामध्ये मोलाची भर टाकली, त्यांचं हे जन्मगाव. स्वराज्याचे सरसेनापती वीरबाजी पासलकरांचं एक गाव, पुनाजी बाळांचं एक गाव. अशा विविध एक इतिहास लाभलेल्या, परंपरा लाभलेल्या गावामध्ये आज मला येता आलं. तुमच्या सर्वांच्या बरोबर विकास कामं पाहता आली. पाठीवर आज निश्चित थाप मिळायची आम्हा सर्वांना संधी मिळाली आणि आपापल्या ठिकाणी, आपापल्या गावामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये असं आपण काम केलं पाहिजे, प्रेरणा मिळाली.